नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। आपल्या घरामध्ये वास्तुदोष आहे, आपण ज्या ठिकाणी राहतो तर त्या वास्तूमध्ये वास्तुदोष आहे, तर हा आपण कशावरून ओळखायला हवा, कोणत्या गोष्टी आहेत ज्यावरून आपण ओळखू शकतो की घरामध्ये आपल्या वास्तुदोष निर्माण झाला आहे। तसेच आपण घरातील वास्तुदोष दूर होण्यासाठी किंवा घरातून तो दूर होण्यासाठी किंवा जो काही वास्तुदोष आपल्या घरामध्ये आहे तर तो कमी होण्यासाठी आपण काय करायला हवं। अशा काही वस्तू असतात घरामध्ये की ज्यामुळे देखील आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होत असतो आणि या वस्तूच आपल्याला आपल्या घराबाहेर काढायच्या आहे। तर अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्या घरातून आपल्याला बाहेर काढायच्या आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ शकतो आणि आपल्या घरामध्ये वास्तुदोष आहे की नाही हे आपण कशावरून ओळखावे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, वास्तुशास्त्राचे काही नियम असतात आणि ते जर आपण पाळले नाही तर घरामध्ये वास्तुदोष येऊ शकतो आणि घरामध्ये वास्तुदोष असल्यामुळे घरामध्ये अनेक समस्यांचा आपल्याला सामना करावा लागतो। आणि जर तुम्हाला देखील अशा अनेक गोष्टींचा सामना करावा लागत असेल तर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष आहे की नाही ते जाणून घेऊ शकता। तर ते कसे ओळखाल, तर बघा, काही संकेत आपल्याला मिळतात घरामध्ये। तर बघा ते संकेत कोणते, तर बघा, तुमच्या घरामध्ये जर तुळशीचे रोप असेल आणि ते अचानक जर सुकले, त्यानंतर नवीन तुळशीचे रोप लावल्यानंतर ते देखील सुकत असेल तर हे देखील वास्तुदोषामुळे असू शकते। तसेच तुम्ही कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करत असाल, मेहनत करून कष्ट करून देखील तुम्हाला त्यामध्ये अपयश येत असेल तर नक्कीच तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल, वास्तुदोषाचे लक्षण असू शकते। तसेच घरातील सदस्यांमध्ये सतत विवाद होत असतील, त्यामुळे देखील घरातील वातावरण बिघडत असेल तर समजा तुमच्या घरामध्ये वास्तुदोषाचे हे लक्षण आहे। जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांची कमतरता भासत असेल, तसेच रोज आर्थिक संकटांचा तुम्हाला सामना करावा लागत असेल तर हे देखील वास्तुदोषाचे लक्षण असू शकते। तसेच जर घरातील लोक सतत आजारी पडत असतील, आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या त्यांच्यावर येत असतील तर यामुळे देखील घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वास्तुदोष असू शकतो। तसेच कोणत्या वस्तूंमुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो आणि त्या वस्तू घराबाहेर काढून टाकायच्या आहेत, कायमस्वरूपी त्या घराच्या आपल्याला बाहेर काढायच्या आहे। तर घरामध्ये काही वस्तू अशा असतात की त्या घरामध्ये नकारात्मकता शक्ती वाढवू शकतात आणि यामुळेच आपल्याला आपल्या घराबाहेर या वस्तू काढायच्या आहेत, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष आपल्या घरामध्ये राहणार नाही। तर बघा, मृत व्यक्तींचे कपडे घरामध्ये ठेवू नये, तर यामुळे देखील घरामध्ये नकारात्मकता वाढते आणि यामुळे घराच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात व कौटुंबिक कलह देखील घरामध्ये होतो। त्यासोबतच देवी देवतांच्या भग्न पावलेल्या म्हणजेच फुटलेल्या, तुटलेल्या किंवा तडा गेलेल्या वस्तू किंवा फोटो, मूर्त्या असतील तर त्या देखील घरामध्ये ठेवू नये, तर यामुळे देखील आपल्याला दोष लागू शकतात आणि घरामध्ये अनेक समस्या या निर्माण होऊ शकतात। त्यासोबतच एकापेक्षा जास्त देवी देवतांच्या मूर्ती ठेवणे देखील टाळावे। नको असलेल्या मूर्ती या वाहत्या पानामध्ये किंवा पवित्र वृक्षाखाली ठेवाव्यात। तसेच देवी देवतांना वाहिलेले जे फुलं असतात, जे नैवेद्य असतात, तर ते जास्त दिवस साठवून ठेवू नये। वेळीच ते टाकले नाही तर घरामध्ये त्यामुळे देखील वास्तुदोष निर्माण होतो। त्यामुळे घरामध्ये कटकटी, भांडणे, वादविवाद होऊ लागतात। यासोबतच आपल्या घरामध्ये जे काही वाहनं असतात किंवा घराला नजर लागू नये म्हणून यासाठी आपण लिंबू आणि मिरची बांधली जाते, तर हे देखील एक आठवड्यापेक्षा अधिक काळ ते घरामध्ये ठेवू नये किंवा वाहनाला देखील बांधू नये, तर ते वेळच्या वेळी आपल्याला काढून विसर्जित करावे। अन्यथा फायद्याऐवजी तोटेच आपल्याला होतात। तसेच जुने जे काही कॅलेंडर असते तर ते घरामध्ये भिंतीला लावून ठेवू नये। यासोबतच काटेरी जे काही झाडे असतात तर ते देखील घरामध्ये ठेवू नये किंवा घराच्या अवतीभोवती देखील लावू नये, तर यामुळे अनपेक्षित घटना घरामध्ये घडू शकतात। आजारपण पाठीशी लागते आणि यातच पैसा आपला हा सर्व जातो। तसेच काटेरी झाडाप्रमाणे ज्या झाडाची पानं तोडल्यानंतर पांढरा चीक निघतो तर ते देखील झाडे घरामध्ये किंवा घराभोवती देखील लावू नये। यासोबतच तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा तर हा देखील घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मकता निर्माण करतो आणि ही ऊर्जा चालू कामे बंद पाडते आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला अपयश येऊ लागते आणि त्यामुळे तो देखील ठेवू नये।
त्यासोबतच बंद पडलेले घड्याळ देखील घरामध्ये ठेवू नये. यामुळे देखील नकारात्मकता घरामध्ये वाढत असते. त्यासोबतच आपण जे पैशांचे पाकीट वापरतो तर ते खराब झालेले असेल किंवा फाटलेले असेल तर ते देखील बदलावे. यासोबतच पैशांचा कपाट किंवा तिजोरी तर ते देखील खराब झाले असतील तर ते देखील बदलावे. यासोबतच घरामध्ये कोळीचे जे जाळे असतात तर ते देखील काढून टाकावे. ते घरामध्ये होऊ देऊ नयेत. त्यानंतर घरामध्ये वाहत्या पाण्याची चित्रे किंवा रडत्या आणि उदास असे फोटो असतील तर ते देखील घरामध्ये ठेवू नये. युद्ध असलेले चित्र देखील घरामध्ये असू नये. तर यामुळे घरामध्ये तणाव सदैव राहतो. तर या काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे. यामुळे घरामध्ये अनेक वास्तुदोष निर्माण होतात आणि यामुळे आपल्या घरामध्ये प्रगती होत नाही. आपण जे काही काम करतो, मेहनत करतो त्याचे यश आपल्याला मिळत नाही. तर त्यासाठी या काही गोष्टींची काळजी घेणे देखील खूप गरजेचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.